तिकडे श्री क्षेत्र नगरनारायणगड इथे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दसरा मेळावा होणार आहे। थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरवरनं नारायणगडावरती पोहोचणार आहेत। जरांगे पाटील यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ॲम्ब्युलन्समधनं जरांगे पाटील दसरा मेळाव्यासाठी नारायणगडावरती पोहोचतील। डॉक्टरांनी त्यांना खरं तर विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय, मात्र जरांगे मेळाव्याला जाण्यावरती ठाम आहेत। मनोज जरांगे पाटील या मेळाव्यातून मराठा आरक्षणाबाबत काय बोलणार याची उत्सुकता वाढली आहे। प्रकृती बिघडल्यामुळे जरांगेंना छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। दरम्यान नारायणगडावरील दसरा मेळाव्याला आपण कुठल्याही परिस्थितीत जाणारच, परंपरा खंडित होऊ देणार नाही असा निर्धार त्यांनी बोलून दाखवलाय। त्यामुळे दसरा मेळावा आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर मेळाव्याला परवानगी देताना पोलिसांनी 19 अटी घातल्या आहेत। यामध्ये प्रक्षोभक भाषण होणार नाहीत, तसेच दोन समाजामध्ये तणाव निर्माण करणारं वक्तव्य केलं जाणार नाही अशी देखील अट घालण्यात आली आहे। तर प्रकृती जरी बिघडली असली तरी मनोज जरांगे पाटील दसरा मेळाव्याला जाण्यासाठी ठाम आहेत। थोड्याच वेळात ते ॲम्ब्युलन्समधनं निघणार आहेत। नारायणगडावर मराठा समाजाचा दसरा मेळावा होतो आहे, त्यासाठी मनोज जरांगे पाटील हे सुद्धा जाणार आहेत। आता जर आपण बघितलं तर त्यांची तब्येत जी ती खालावलेली आहे, व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळं तापेने ते त्रस्त आहे। मात्र संपूर्ण समाज नारायणगडावर त्यांची वाट बघतो आहे, त्यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरणार आहे। त्यासाठी मला जावं लागेल अशी त्यांची भूमिका आहे आणि ते दसरा मेळाव्यावर जाण्यावर ठाम आहे। मात्र या ठिकाणी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ते ॲम्ब्युलन्समधून जातील आणि त्या ठिकाणी मार्गदर्शन केल्यानंतर पुन्हा मनोज जरांगे पाटील जे ते ॲम्ब्युलन्सनेच रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल होतील। डॉक्टरांचा जो सल्ला आहे तो त्यांना बेड रेस्ट करण्याचा आहे, मात्र समाज वाट बघतोय, त्यासाठी ते जाण्यावर ठाम आहे। त्यामुळे ॲम्ब्युलन्सनेच जातील आणि पुन्हा एकदा मार्गदर्शन केल्यानंतर ते रुग्णालयात दाखल होतील। मात्र आज दसरा मेळावा आहे आणि या अगोदर जरांगे पाटील यांनी काही भूमिका मांडल्या होत्या, त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या दसरा मेळाव्याकडे लागून राहिलं आहे। अविनाश कानडे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।